दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बोन अँड जॉईंट डे हा सध्या साजरा म्हणण्यापेक्षा एक आहे की या डेच्या निमित्तानं एक जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं तर हा विषय हाडांच्या संदर्भात आला, पण शेवटी जेव्हा हाडांच्या दुखापतीचा किंवा या संदर्भातील आजाराचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात समोर आपल्या एक विषय येतो, तो म्हणजे अपघातांचा. आणि नेमकं याच मुद्द्यावरती एक मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. आता वैद्यकीय क्षेत्रात सर्वात हा महत्वाचा विषय आहे की सध्याचे काही वाढणारे अपघात आहेत ते चिंतेची बाब ठरते आणि यानंतर याच्यावरती ज्या उपाययोजना आहेत किंवा प्रत्येकाची जी जबाबदारी आहे तर ती कशा पद्धतीची हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. तेव्हा आज या आपल्या विशेष चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ऑर्थोपेडिक सोसायटीचे प्रेसिडेंट डॉक्टर राजन धांडोरे सर. सर आपलं स्वागत या विशेष संवादामध्ये. याबरोबर डॉक्टर श्री अजित चिरगोकर सर या संवादामध्ये सहभागी होत आहेत. ते सचिव आहेत ऑर्थोपेडिक सोसायटीचे. आणि त्याचबरोबर डॉक्टर तरंग खैना जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि विशेष बाब म्हणजे बाल अस्थिरोग तज्ञ याची एक फेलोशिप करून ते सोलापुरात आपली सेवा देत आहेत. उल्लेखनीय अशी ही बाब आहे जी आमच्या सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशी आहे. मेडिकल हब आम्ही जेव्हा सोलापूरचा उल्लेख करत असतो तेव्हा असे आमच्याकडं नामवंत आणि तज्ञ डॉक्टर्स आज आपली सेवा देत आहेत. आणि महत्वाचा जो विषय आहे तो बोन अँड जॉईंट डेच्या निमित्तानं जी जनजागृती करण्यात येते तर ती कशा पद्धतीने करण्यात येते, कोणता या पाठीमागचा उद्देश आहे. आणि यासाठी मी दांडोळेंना विनंती करतो सर, जो काही आता आपण सप्ताह साजरा करतोय, विविध उपक्रम आपण पाहतोय, म्हणजे आपल्याकडे काही त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत. हा जो सप्ताह आहे तर तो राबवण्या पाठीमागची एक संकल्पना कशी आहे? कारण आपण बघतो की जागतिक स्तरावर देखील हा सप्ताह साजरा होतो आहे. तर सोलापुरामध्ये एक कोणकोणते उपक्रम आपण हाती घेतोय आणि आतापर्यंत कोणकोणते उपक्रम आपण हाती घेतले आणि त्याला मिळणारा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे? आपल्या खंडप्राय भारत देशामध्ये इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन नावाची एक शीर्ष संघटना आहे. ते मला सांगण्यास अतिशय अभिमान वाटतो की आपल्या सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर सर हे त्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सर्व भारताने त्यांना निवड केली. तर आता ह्या वर्षीचा आपला उपक्रम काय आहे तर सेव्ह वन अँड सेव्ह अदर्स. खरोखर म्हणजे भारतामध्ये 199 देशांच्या लिस्ट मध्ये भारत हा टॉप मध्ये. म्हणजे अपघाताचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आपल्या देशामध्ये आणि अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं आहे. अराउंड 2019च्या आकडेवारीनुसार 4,59,000 लोक जवळजवळ वर्षभरात मृत्युमुखी पावतात. अपघातांचे प्रमाण तर खूप आहे आणि त्यासाठी स्वतःला वाचवा आणि इतरांनाही वाचवा असा संदेश घेऊन आपली इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन या सप्ताहामध्ये पुढे आलेली. या सप्ताहामध्येच का तर आता हे बोन आणि जॉईंट डे म्हणून 4 ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो. बोन अँड जॉईंट डे म्हणजे अस्थि, सांधे आणि त्याचे अस्थि म्हणजे अस्थि आणि सांधे दिवस असं म्हणू शकतो आपण. तर त्याचा एक सप्ताहच आहे साधारण 1 ऑगस्ट पासून 7 ऑगस्ट पर्यंत. तर त्या सप्ताहामध्ये आपण काय करायचं, जनजागृतीचे कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. अपघातामध्ये आपण वाचतो किंवा काही काही लोक वाचतात पण त्यांनी स्वतःला वाचवा प्लस दुसऱ्यालाही वाचवा असा संदेश दिलेला आहे त्यामध्ये. आणि ते आपण महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन डॉक्टर करणे आहेत त्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सचिव महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे डॉक्टर. सर हा मिळणारा प्रतिसाद कशा पद्धतीचा? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. आम्ही महाराष्ट्र लेवलवरती लगेच त्याचा अंगीकार केला आणि सोलापूर असोसिएशनने आपल्या ते एकदम मनावर घेतलेले आहे अक्षरशः. म्हणजे आम्ही जनजागृतीचे वेगवेगळे असे उपक्रम आयोजित केलेले आहेत. पोलीस प्रशिक्षण म्हणा किंवा शाळांमधून लोकांना जनजागृती आणि अपघातामध्ये लोकांना स्वतः वाचायचंच प्लस दुसऱ्यांना कशी मदत करायची, CPR कसे द्यायचे म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रेसिटेशन आपण त्याला म्हणतो की त्या ह्याचा माणसाचा जीव वाचतो. त्याच्यामुळे त्याचं जे काही म्हणजे श्वास चालत नसेल, त्याचं हृदय बंद पडलं असेल तर त्या अपघातस्थळी जाऊन कसं त्याला दुरुस्त करायचं
कसं त्याचा श्वास चालू ठेवायचं याचं प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या स्तरावर ऍक्च्युली कसं 45 साधारण 15 ते 45 हा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि त्या वयोगटालाच आम्ही म्हणजे प्रशिक्षित करण्याची योजना आहे. एकंदरीत आपण हे पाहतोय की ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं बोन अँड जॉईंट डेच्या निमित्तानं जो जनजागृतीपर सप्ताह राबवण्यात येतो, महत्वपूर्ण असे उपक्रम हाती घेण्यात येतात आणि महत्वाचं पाहिजे की यामध्ये अपघाताची जी मोठी संख्या आहे तर त्यावरती जनजागृती करण्यात येते आणि यामध्ये देखील आपण पाहतो की तरुण वर्ग जो आहे तो या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात बळी पडतो आणि त्यासाठी टार्गेट ज्याला म्हणून आपण काही लक्ष जे आहे तर ते 18 ते 44 वयोगट जो आहे तर त्याच्यासाठी म्हणून हे विशेष असं प्रबोधन ज्याला म्हणावं त्या ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये करण्यात येत आहे. डॉक्टर आसिफ चिरकुकर सर या चर्चेमध्ये सहभागी आहेत आणि महत्वाचं जे म्हटलं की दांडोकर सरांनी अपघाताची वाढती संख्या आणि बळींची देखील त्यामध्ये वाढती संख्या याविषयी चिंता व्यक्त केली. चिरकुकर सर जी काही आकडेवारी समोर येते ती कशा प्रकारे धक्कादायक आहे, त्याचं गांभीर्य किती म्हणजे अपघाताची संख्या आणि त्याचबरोबर यामध्ये जी बळी पडत आहे ते देखील आपली चिंतेची बाब आहे आणि त्यातही तुम्ही म्हटल्याप्रमाणे 18 ते 44 वयोगट हा जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतोय. ही आकडेवारी स्थिती भयावह अशा स्वरूपाची. जसं सरांनी सांगितलं आकडेवारी बद्दल तर 2018चा जो डेटा होता तो डेटा प्रमाणे भारताचा नंबर सरांनी सांगितलं 199 कंट्रीज मध्ये 1 नंबर होता. आता हा जो डेटा आहे हा डेटा जो आपण नोंदवला गेलेला आहे तो डेटा आहे. जर अधिकृत डेटा आपण जर बघितलं तर 1 नंबर 1.5 लाख लोक मृत्युमुखी झाल्यानंतर बघतोय. म्हणजे नोंद किती नोंद होत नसतील भारतासारख्या ठिकाणी आणि काही गोष्टींमध्ये की डेथ कधी होते, नोंद कधी झाल्या, कधी नोंदी घेतलेल्या आहेत, 6 तासाच्या आत घेतलेले आहेत, किती रुग्ण 24 तासाच्या नंतर दगावले गेले, तर हा आकडा फार मोठा असणार आहे आमच्या दृष्टिकोनातून. तो आकडा आमच्या दृष्टिकोनातून 12 लाख लोक इतका मोठा असणार आहे आणि डिसेबिलिटी फॅक्टर जो आहे तो जवळजवळ 1.5 ते 2 करोड लोकांना तो अफेक्ट होत असणार. तर असं मानलं जातं भारतामध्ये दर 2 मिनिटाला एक माणूस मृत्युमुखी ऍक्सिडेंटमुळे दगावतो. मग आपण जर हे कोरोनाच्या मृत्युमुखी बरोबर जर कंपॅरिझन केलं तर ह्याला सुद्धा एक एपिडेमिक आणि पॅन्डेमिक म्हणायला हरकत नाही. फक्त प्रगत देशांमध्ये हा आकडा जसं ऑफिशियल फिगर आपली 1.5 लाख आहे तसं अमेरिकेत कोरोनाची काळजी घेतली जाते पण रस्त्यावरच्या अपघातांची काळजी जास्त घेतली जात नाही. त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आणि ती काळजी कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकू त्याच्यासाठी हे चर्चासत्र आयोगाला वाटलं की याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जसं सांगितलं 18 ते 45 वयोगट का, कारण तुम्हाला माहिती असेल 20 वर्षापूर्वी प्रभात रोड आपलं प्रभात थिएटर आहे तिथून गिरणी कामगार संपल्यानंतर 5 वाजता लोक हातात सायकल घेऊन वर जायचे झालं आणि आज आता आपल्याकडे टाटा पोमा उघडले आहे. तिथे सगळ्यांना बजाज फायनान्स वरती पैसे म्हणून लोन्स अवेलेबल झाले आहेत. तुमच्या माझ्या वेळेस आपल्याला एज्युकेशन लोन मिळणं अवघड होतं. 2 प्रकारचे लोन होते, तर हाऊसिंग लोन असायचं आणि एज्युकेशन लोन तर मिळायचंच नाही कोणाला. पण आज मोबाईल घ्यायचा म्हणाला तर लोकांना लोन मिळतंय. संख्या वाढली, मोटरसायकल वाढलेले, मोटरसायकल पॉवरफुल मोटरसायकल आलेले 175 सीसी 225 सीसी आणि त्याच्यामुळे अपघाताचा पॅटर्न बदलला गेला. तरुणाचा उत्साह देखील तेवढाच आहे त्या पद्धतीने. ही जी ह्या सगळ्या ज्या बदलत्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आणि हा नंबर अधिकृतपणे 6% वाढ होईल अशी आम्हाला भीती आहे. 2030 पर्यंत हा आकडा जर 6% जर आपण आज बघितला 2021 मध्ये होता तर हा आकडा किती मोठा वाढू शकतो ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आयोए आणि एमओए आणि सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटी या विषयांमध्ये हात घालायचा. सर देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाचा कितवा क्रमांक लागेल क्रमांकाचा जर विचार केला तर अपघाताच्या प्रमाणात जर अपघाताचाच आपण विचार करायला लागलो तर अपघाताच्या प्रमाणात आपला 1 नंबर ऑलरेडी आहे. 2018 मध्ये ही म्हणजे मला हसू येते, सार्कॅस्टिकली हसू येते की हसण्यासाठी गोष्ट नाही. चायनामध्ये सुद्धा पॉप्युलेशन आपल्यापेक्षा जास्त असून तिथे 79,000 लोक मयत झाले एका वर्षामध्ये रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट. आपल्याकडे आपल्या डेटाप्रमाणे 1.5 लाख आणि अमेरिकेत 3 नंबर 40,000 लोक. तर हा जर आकडा जर बघितला तर आपण अमेरिकेला तितकीने
आणि चायनाचं पॉप्युलेशन आपल्यापेक्षा जास्त असून सुद्धा आपण त्यांच्यामध्ये डेथ्स जवळजवळ 40% जास्त आहे. आणि यातील आता जनजागृती कशी होती? जनजागृतीसाठी असे कार्यक्रम आपण आधी विविध आम्ही काय करतो आता आम्ही पोलीस कमिशनर माननीय अंकुश शिंदे साहेबांना भेटून त्यांच्याशी आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला. ट्रॅफिक पोलीस आता कोविडच्या काळामुळे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह तर्फे घेणार आहोत. आज संध्याकाळी आमचा कार्यक्रम सेंट थॉमस स्कूल बरोबर तिथून 450-500 विद्यार्थ्यांना आम्ही भेटणार आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेसला अप्रोच केलेला आहे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. पण कधी कधी लोकांना याच्यातलं गांभीर्य कळत नाही. ते म्हणतात की आमची शाळेतली मुलं 8वी आणि 9वीतली आहेत, त्यांना हा विषय सांगून आपल्याला काय फायदा होणार. पण गांभीर्य का लक्षात घेण्याचं, कारण ह्या लोकांना जर आपल्याला आधी लवकर पकडता आलं आणि सेन्सिटाईज करता आलं की काय काय होऊ शकतं या गोष्टींमुळे, तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. आणि जो 18 to 45 मधला जो वयोगट जो निर्माण होणार आहे, नवा निर्माण होणारा वयोगट, तो रिस्पॉन्सिबल आणि तो रूल फॉलोइंग जर तयार झाला तर हा नंबर आपल्याला खाली येतो. बोन आणि जॉईंट डेच्या निमित्तानं जो सप्ताह सध्या ऑर्थोपेडिक सोसायटीच्या त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्याकरता चिडबुक त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्याकरता विशेष संवादामध्ये सहभागी झालेत आणि चिंताची महत्वाच्या ऑर्थोपेडिक सोसायटी विशेष संवादामध्ये सहभागी जागतिक पातळीवर चिंताची महत्वाच्या त्यामध्ये अपघाताचं जे प्रमाण वाढलं आहे जागतिक पातळीवर अपघाताची संख्या आमची भयानक देशाच्या आमच्या देशात कशा अपघाताची शेवटी हे अपघात वाढले देशाच्या मानानं आमच्या देशात वाढण्यास साधारणच आहे. आणि याविषयी सुद्धा आपण वाढले तरी लोकांशी संवाद साधताना छोटीशी विचारात देत आहे. याविषयी सुद्धा आपण लोकांशी संवाद साधताना छोटीशी विचारात देत. बोन्स अँड जॉईंट डेच्या सप्ताहानिमित्तानं आपण हा विशेष संवाद साधत आहोत आणि यामधून आपल्याला जी समोर महत्त्वाचा भाग येतोय तो म्हणजे अपघाताची वाढती संख्या आणि त्यामुळं सगळे निर्माण होणारे पुढचे प्रश्न. अर्थात एक असे की आजारावरचे उपचार हा नंतरचा भाग झाला, पण मुळात आजारच उद्भवू नये अशा धर्तीवरती जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि त्याविषयी जनजागृती करण्यात येते, हा ऑर्थोपेडिक सोसायटीचा एक मोठा भाग आहे. आणि सुरुवातीला आपण जो संवाद साधला त्यामध्ये डॉक्टर दानोळे सरांनी हा जो सप्ताह आहे तो कशा पद्धतीने राबवला जातो, उपक्रम कोणते हाती घेतले गेलेत याविषयी माहिती दिली. तर डॉक्टर चिडगुपकर सरांनी आपल्याला जी चिंताजनक अशी बाब आहे वाढत्या अपघातांची, तर त्याची एक सद्यस्थिती आपल्यासमोर मांडलेली वास्तव. आता शेवटी महत्त्वाचा भाग असा आहे की यामध्ये अपघात जे आहेत ते वाढत आहेत कसे. डॉक्टर तरंग खैरनार सर जे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि फेलोशिप घेऊन आज इथं सोलापुरात आपली वैद्यकीय सेवा देत आहेत, त्यांचा अनुभव यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे की शेवटी अपघाताची जी संख्या आहे तर ती वाढली का, म्हणजे अपघातच मुळात काय वाढला. अपघाताचं असं होतं की शेवटी अपघात म्हणजे त्यामध्ये एकाची चूक ही नक्कीच आली आणि दुसरा त्याची भरपाई करत असतो किंवा बहुतेक वेळा दोघांच्याही चुका असतात, तर यातून अपघात घडतात. बाकी अपघाताचे वेगळे प्रकार देखील आहेत, पण तूर्त तरी अपघात का वाढलेत हा एक महत्त्वाचा भाग आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर तरंग खैरनार यांच्याकडून. तर जसं डॉक्टर असित चिडुपकरांनी आता आपल्याला एक छान उल्लेख केला एका शब्दाचा, मॉडर्न एपिडेमिक ज्याला आपण म्हणतो, आणि आपला देश भारत नंबर 1 पोझिशनवरती आहे. तर आपण ज्यावेळेस अवेअरनेस प्रोग्राम करत असतो किंवा ज्यावेळेस पण आपण लोकांना अपघातांबद्दल, RTA रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटबद्दल जेव्हा बोलत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण फक्त फोकस करतो हा चालकावरती की ड्रायव्हरनी गाडी कशी चालवली, ड्रायव्हर ओव्हर स्पीडिंग करत होता का. पण ह्या व्यतिरिक्तसुद्धा असे भरपूर कारणं आहेत, मुद्दे आहेत ज्याच्यामुळे अपघाताचा प्रमाण फार वाढलेलं आहे. उदाहरणार्थ रस्त्यांची जेव्हा आपण चर्चा करू त्यावेळेस आपल्याला फक्त लक्षात येतं की वाईट रस्ते किंवा खड्डे असल्यामुळे रस्त्यात अपघात वाढतात. सुरळीत होतातच आणि जास्त पण होऊ शकतात, कारण ओव्हर स्पीडिंग जेव्हा तुम्ही 4-वे लेन्स बनवताय, ते जेव्हा तुम्ही मॉडर्न अर्बन डेव्हलपमेंटच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही रस्ते एकदम सुशोभीकरण मोठे ब्रॉडन करताय त्यावेळेस ओव्हर स्पीडिंगसुद्धा एवढं होतं. आणि यंग जनरेशन जे आहे ते एवढं नवीन, जसं उल्लेख झाला होता की नवीन मॉडर्न मोटरसायकल येत आहेत, 4 व्हीलर्स येत आहेत, त्याच्यामुळे चांगला रस्ता असला तरी ओव्हर स्पीडिंगमुळे सुद्धा अपघात होण्याचा भरपूर शक्यता असते. मग आता फिटनेसच्या अंतर्गत भरपूर लोक सायकलिंग सुरू केलेली आहे, जॉगिंग सुरू केलेली आहेत. भरपूर एरियामध्ये, सोसायटीजमध्ये असे जॉगर्स पार्क किंवा सायकलिंग पार्क नसतात इंडियामध्ये. ती लोकं सर्व बाहेर नॉर्मल रोडवरती येऊन
सायकलिंग करत असतात, जॉगिंग करत असतात. त्यामुळे तसा पण पॉप्युलेशन जो ट्रॅफिक डेन्सिटी जो आपण म्हणतो ती सुद्धा वाढलेली आहे इंडियामध्ये. नियमांचं पालन होत नाही आणि अगदी बरोबर. त्याचं देखील आता प्रमाण मोठं हो आहे. हो हो त्याचे हो अपघात हो नियमित आता होतात. तेच मी पुढचा मुद्दा तोच बोलणार होतो. जसं नियमांचं पालन आता आपण एक सुंदर उदाहरण सध्याच्या परिस्थितीत घेऊ शकतो. जीव वाचवण्यासाठी लोक मास्क घालत नाही आहेत, तर मग रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होण्यासाठी लोक हेल्मेट घालतील ह्याची अपेक्षा करणं म्हणजे थोडं फारच झालं असं वाटतं का? त्यामुळे फार स्ट्रिक्टली हे रूल्स आपल्याला अप्लाय करायला लागणार आहेत. जसे सीट बेल्ट लावणे, जसे हेल्मेट वापरणे आणि स्पीड लिमिट्स ठेवणे. एक स्टॅटिस्टिक्स असं म्हणण्यात येतं, एक असं रिसर्च आहे. म्हणजे मृत्यूचीच परीक्षा घेतली जाते का? हो 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 अगदी अगदी म्हणता येईल तसं मृत्यूचीच परीक्षा घेतली जात आहे हे नियम न पाळून. तर आता एक रिसर्च, एक स्टडी अशी होती, जर तुमची कार 1 किलोमीटर/आवरची स्पीडने तुमचा जर वेग वाढला तर तुमचे ॲक्सिडेंट होण्याची संभावना 3% आहेत, फक्त 1 किलोमीटर/आवरची स्पीड वाढल्याने. आणि आपण बघतच आहोत, एवढं वेळ आपण सगळी चर्चा केली, मी आता जे काय मुद्दे सांगितले, रस्ते चांगले, ओव्हर स्पीडिंग, ह्यामुळे तर भरपूर शक्यता आहे स्पीड वाढण्याचा चालकाचा. मग आपण चर्चा करतो आहे फक्त जसं मी आधी बोललो की चालक कसा चालवतो आहे, रस्त्यांची चर्चा झाली. तर मग रस्त्यावरती जे चालणारे आहेत, ज्याला आपण पेडिस्ट्रियन्स म्हणत असतो, तर जर त्या पेडिस्ट्रियन्सला एका गाडीसोबत ॲक्सिडेंट झाला तर एक असं रिसर्च आहे, असं एक स्टॅटिस्टिक्स आहे की 50च्या स्पीडवरती जर त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यांचं सर्वायवल हे एक 50% असेल. 50च्या स्पीडने झाला तर तो सर्वायवल 80% असेल. आणि त्याहून कमी जर स्पीड असेल सिटीमध्ये चालवायला, जर स्पीड लिमिट असतील, तर मग त्यांचे सर्वायवलचे चान्सेस 80 to 90% आहेत. तर फक्तच आपण चालक, ड्रायव्हर किंवा रस्त्यांवरती नाही, पण पेडेस्ट्रियन जे रस्त्यावरती चालत असतात, ज्याच्यामुळे ट्रॅफिक डेन्सिटी वाढलेली आहे, त्याचं पण आपण थोडंसं लक्ष देऊन काळजीपूर्वक करायला पाहिजे. 18 ते 44, 18 ते 45 आपण म्हणतोय, तर त्यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात येते आणि ते देखील आपण चिडगुपकर सरांशी बोलताना आपण तो मुद्दा आलेला होता. येस, ज्या वाहन चालवण्याची पद्धत आहे त्यातूनही अपघात हे मोठ्या प्रमाणात हो वाढत हो आहेत. हो अगदी जसं नवीन नवीन कार इंजिन्स जे येत आहेत, नवीन बाईक सिस्टीम जे येत आहेत, ते बायर्सचं, कन्झ्युमर्सचं जो लक्ष वेधून घेत आहेत, त्यांच्याकडे एक मेन पॉईंट हा असतो, USP ज्याला आपण म्हणू त्यांच्या कार्सचा, की ही स्पीड 0 to 100 एवढ्या सेकंदात जाते, ही बाईक 0 to 80 एवढ्या सेकंदात जाते. तर असा USP न ठेवता, जे सिव्हिलियन्ससाठी वापरणारे जे कार्स आहेत किंवा बाईक्स आहेत, असा USP न ठेवता त्यांनी मार्केटिंग करावं. कारण यंग जनरेशन आणि रोड रेज नावाचा एक प्रकार असतो, तर रोड रेजसाठी कुठलेही नियम लागू नाही आहेत, कारण ते कुठल्याही पॅरामीटरमध्ये फिट होऊ शकणार नाही. एकाचा राग जास्त असेल, दुसऱ्याने त्याला ओव्हरटेक केला, तर अशाप्रमाणे ह्याला आपण लिमिटेशन लावू नाही शकत. पण यंग जनरेशनमध्ये हे रोड रेज आपण फार जास्त पाहतो, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आपण फार जास्त पाहतो. तर ह्यावरती सुद्धा काहीतरी अंमलबजावणी करण्यात यायला हवी. यादूर आपण बोन अँड जॉईंट डेच्या निमित्तानं जो सप्ताह सध्या पाळला जातो, त्यामध्ये अपघाताची वाढती संख्या चिंतेचं बाब आहेच आहे, पण हा सप्ताह पाळला जात असताना त्याचे एक वेगवेगळे पैलू आहेत. केवळ अपघात घडतायत जास्त, ती चिंतेची बाब आहे, त्यावरती उपाययोजना हा एक भाग महत्त्वाचा त्यातला झाला. पण आणखीनही यामध्ये महत्त्वाचे भाग आहेत की शेवटी मग अपघात घडल्यानंतर प्रत्येकाने कोणती जबाबदारी घ्यायची. आणि यामध्ये मग एक असतं की अपघात घडल्या सर्वप्रथम माणसांनी काय करावं, की जे इतर लोक आहेत की त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी म्हणून मग इतर लोकांनी काय करावं. शेवटी एक समस्या मांडली जाते, शेवटी त्याच्यावरचा उपाय देखील सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो देखील बोन्स अँड जॉईंट डेच्या निमित्तानं समोर आणला जातो आहे जनजागृतीच्या माध्यमातून. दांडोरे सर, मिशन ज्याला म्हणावं आपल्या या उपक्रमाचं, तर ते कशा पद्धतीचं आहे? आणि आपल्याकडे सातत्यानं एक शब्दप्रयोग येतो की गोल्डन हॉवर. तर हा गोल्डन हॉवर काय आहे आणि अशा वेळेला मग प्रत्येकाने जबाबदारी काय घ्यावी अपघाताचं दृश्य समोर दिसल्यानंतर? आमचा मुख्य मुद्दाच हा असा आहे, सेव्ह वन अँड सेव्ह अदर्स. स्वतःही तुम्ही वाचा, दुसऱ्यांनाही लगेच मदत करा. म्हणजे गोल्डन आवर म्हणजे आपण काय म्हणतो की जो गोल्डन आवर आहे की पहिल्या 45 मिनटामध्ये फार क्रुशल पिरियड असतो तो, म्हणजे त्याला गोल्डन आवर म्हटलं
जातं, म्हणजे ते त्याच्यामध्ये जर मदत केली तर आपल्याला गोल्ड मेडल मिळाल्यासारखं आहे. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपल्याला आता बघतो आपण 108 ॲम्ब्युलन्स आहे नंबर, आणि 100 नंबर हा पोलिसांचा आहे. मोबाईल सगळ्यांच्याकडे आहेत. नुसता मोबाईलचा वापर झालेल्या अपघाताचं चित्रीकरण करण्यामध्ये जे तरुणाईचं जे वाढलेलं आहे प्रमाण, ते अतिशय धोकादायक आहे. लोक नुसते बघत बसतात आणि मोबाईलनं शूटिंग करत, दॅट इज व्हेरी बॅड. तर पहिल्यांदा आपण त्या अपघातग्रस्ताला माणसाला त्या मदत केली पाहिजे. पहिला नंबरला फोन आपण 108ला केला पाहिजे, नंतर पोलिसांना नजीकच्या कळवायला पाहिजे, म्हणजे फास्ट त्याची मूवमेंट होते. आणि लगेच मी तर म्हणतो, जिथं रक्तस्राव होत असेल त्या ठिकाणी आपल्या हात खिशामध्ये रुमाल तर असतोच. लगेच 5 मिनटं फक्त त्या रक्तस्रावाच्या ठिकाणी नुसतं जोरात दाबून जरी धरलं तरी बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव कमी होण्याची शक्यता असते. आणि ह्या गोल्डन आवरमध्ये आपण त्याचा श्वास जो काय बंद पडलेला असतो किंवा काय त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो, वातावरण मोकळं करायचं, त्याला रस्त्यामधून जरा कडेला घ्यायचं आणि त्याचा श्वास चालू व्हायला मदत करायची, बस एवढंच. आणि मी ह्या गोल्डन आवरमध्ये श्वास आणि रक्तस्राव जरी थांबवला आणि लोकांना, बाकीच्या लोकांना मदतीसाठी जरी बोलवलं तरी खूप झालं, असं मी म्हणेन. सर्वात महत्त्वाचं आहे की घटना दिसल्यानंतर आपल्याकडे थोडासा दुर्दैवी प्रकार असा सुरू आहे की काही जरी झालं तरी त्याचं काहीतरी चित्रण घेत चला, पण त्याहीपेक्षा जर अपघातग्रस्त कोणी व्यक्ती असेल, आपल्याला अपघात डोळ्यासमोर दिसला, तर अगदी सुरुवातीचं आपलं कर्तव्य आहे की ज्याला आपण गोल्डन आवर आता सरांनी म्हटलं त्या प्रमाणात लगेच एक उपाययोजना करून त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला आपण म्हणू की तातडीनं वैद्यकीय उपचार कसं मिळतील, तर हे सगळं पाहणं हे प्रत्येकाचं खरं तर कर्तव्य. आणि त्यासाठी गोल्डन आवर की कुठलाही क्षण ज्याला आपण म्हणू की तो दवडू द्यायचा नाही आहे. पण हे सगळं करत असताना म्हणजे डॉक्टर आता आसित चिडगुपकर सरांना मला विचारायचं की बऱ्याच वेळेला असं होतं माणसाचं की मला काय, त्याचं ही वृत्ती तर आहेच आहे आपल्याकडं दुर्दैवानं, की काही घडलं तरी मग ती आपली व्यक्ती नाही आहे ना, मग ते बघू आपण त्या बाबतीत. पण याचबरोबर असं होतं की मग करायची इच्छा तर आहे मदत करायची, पण मला कुठल्या झंझटमध्ये अडकायचं नाही आहे, आणि त्यामुळं मग सुद्धा लोक दुर्लक्ष करत असतात. शेवटी अशा वेळेला लोकांचं एक कर्तव्य काय आहे, आणि खरंच काही झंझट आहे का कोणाला काही मदत करण्याचं, आणि घटनास्थळी आपल्याला असा अपघात डोळ्यासमोर दिसला तर प्रत्येकाने कोणतं कार्य करावं, प्रत्येकाची जबाबदारी कशा पद्धतीची. फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आणि आपण मुद्देसूद प्रत्येक मुद्दा एक एक टप्प्याने आपण बघत जाऊ की काय घडतं आहे आणि अशा गोष्टी का घडत जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की तुम्हाला तुमची बेसिक पर्सनॅलिटी कशी आहे. तो धाडशी माणूस असेल तर तो रक्त बदलून घाबरणार नाही आणि तो माणूस जाईल आणि मदत करू शकेल. पण काय प्रत्येकजण धाडशी नाही आहे. काही लोकांना त्याची भीती वाटते. काही लोक म्हणतात रक्त बघितल्यावरती मला चक्कर यायला लागते. ते नको रे बाबा, ही एक लोकांचं न जाण्याचं कारण असतं. दुसरं कारण असं असतं की लोकांना भीती वाटते की ती पोलीस केस होणार आणि मग ते पोलीस केसमध्ये मी अडकणार, आणि जर मी विक्टीमला जर मदत करून गाडी घेऊन जाताना जर विक्टीम माझ्या गाडीमध्ये दगावला तर मग माझ्यावरती केस होणार, कोर्ट कचऱ्या मागे लागणार. तर आता 2019मध्ये मोटार व्हेकल अमेंडमेंट ॲक्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी गुड सॅमॅरिटन म्हणजे जो माणूस जाऊन मेडिकल असिस्टन्स किंवा नॉन मेडिकल असिस्टन्स अशा परिस्थितीत जो द्यायला जातो त्याला ह्या सगळ्या कायद्याच्या लायबिलिटीजवरून मोकळं केलं गेलेलं आहे. तर आता ही भीती बाळगायची गरज नाही आहे की आपण मदतीला गेलो आणि आपणच फसलो. ही परिस्थिती आता आज राहिलेली नाही आहे. आणि धांडोरे सरांनी जसं सांगितलं गोल्डन आवर की 45 ते 60 मिनटात जर तुम्ही मदत करू शकलात तर माणूस ॲक्च्युली वाचतो. आता मला छोटासा एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे माझा. 2001मध्ये मी जेव्हा इंटर्नशिप माझी चालू होणार होती, मी सोलापूरला येत होतो कराडवरून, त्यावेळेस येताना आम्ही पुण्यामार्गे येत होतो. आमचं पुण्यात एक फंक्शन होतं छोटंसं. पुण्यावरून आम्ही चिंचवडला चाललो होतो आणि जात असताना औंध चौकामध्ये आमच्यासमोर एका 2 व्हीलरवरती एक मुलगी आणि तिची आई, तर आई बाजूला लेडीज बसतात तशी बसली होती आणि ती मुलगी म्हणजे ती 2 व्हीलर चालवत होती. आणि स्पीड ब्रेकरवरून जेव्हा ती गाडी गेली तेव्हा ती आई मागे हवेत गेली आणि ती उलटी डोक्यावरती पडली आणि जोरात आवाज आला. हे आमच्या सगळं डोळ्यासमोर झालं. असं झालेलं असताना ट्रॅफिक होता, केऑस होता. माझे बाबा पटकन गाडीतून उतरले, ते पण ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, आणि नशिबाने त्यांनी तिथे जाऊन पल्स बघितली तर तिची पल्स थांबलेली होती. पल्स थांबलेली असताना त्यांना CPR जो आपण मुद्दा नंतर बोलणार आहोत, कार्डिओपल्मोनरी रिसस्टेशन, छातीमध्ये पंप केलं त्यांना आणि त्यांची नाडी परत चालू झाली. आणि त्यांना गाडीत आम्हाला
तर मी, माझी बहीण आणि माझी आई मागे बसलो होतो. आम्हाला सीटमधून बाहेर काढलं, त्या रुग्णाला आत घेतलं आणि आम्ही कोडबागी हॉस्पिटलला गेलो. मला नावसुद्धा चांगलं आठवतं आहे. आम्ही कोडबागी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या रुग्णाला तिथे आम्ही त्यांना हँडओव्हर केलं आणि मग आम्ही पुढे आमच्या कामाला निघून गेलो. आणि जात असताना आजूबाजूचे तिथे कट्ट्यावरती बसलेले एक 8-10 मुलं होते. त्यांनी बाईक्स पटापट काढल्या आणि ट्रॅफिकमध्ये त्यांनी ती वाट करून दिली आणि आम्हाला माहीत नव्हतं हॉस्पिटल कुठे नजदीकचं. तर त्यांच्यामुळे आणि आमच्यामुळे आम्ही पेशंटला ताबडतोब CPR देऊन हॉस्पिटलमध्ये आम्ही पोस्ट केलं. आता त्याच्यानंतर पेशंटचं काय झालं मला माहीत नाही. 1 वर्ष मी सोलापूरला इंटर्नशिप केली आणि योगायोग असा की इंटर्नशिपच्या माझ्या शेवटच्या दिवशी आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला एक गृहस्थ राहतात कंटेकर म्हणून. तर ते काही कारणासाठी पुण्याला रुबी हॉलला गेले होते आणि ते ज्या हॉस्पिटलला रुबी हॉलला ज्या डॉक्टरांकडे गेले होते तिची जी रिसेप्शनिस्ट होती ते म्हणाली, सोलापूरहून आल्यावर तुम्ही या डॉक्टरांना ओळखता का, चिडूपकरांना? तर ते म्हणाले, हो ओळखतो, आमच्या जवळच राहतात, चांगले ओळखतो वगैरे. तर मग हे का असं, तर ती माझे आईचे प्राण त्यांच्यामुळे वाचले आणि हे तीच घटना. आणि ती मुलगी त्या डॉक्टरांकडे रिसेप्शनिस्ट म्हणून होती. आणि आता हे संस्कार मला MBBS पास झाल्या माझ्यावरती झाले. योगायोगाने मी ऑर्थोपेडिक्समध्येच आलो आणि ह्या सगळ्या रिलेशन्सचा अर्थ जेव्हा मी अभ्यास करत गोल्डन आवर काय आहे, त्यामध्ये केलेली मदत की कशी कोणाचं आयुष्य वाचू शकते, तुम्ही ती सतर्कता सगळ्यांनीच दाखवली आणि आता त्यामुळे प्राण वाचले. तसं झालं. आणि दुसरी गोष्ट मला ह्याच्यातून शिकायला मिळालं की अशा हे महत्त्वाचं काय, जेव्हा पुस्तकात आपण वाचतो आणि ती घटना आपल्या आयुष्यात घडून आपण जेव्हा बघतो की ह्याच्याने आयुष्यात लोकांना फरक पडतो आहे, त्या मानसिकतेने आज अशी कुठली घटना झाल्यानंतर मी कित्येक वेळेला जाऊन मदत केलेली आहे लोकांना. आणि ही मानसिकता लोकांची व्हावी यासाठी असे चर्चासत्र जेव्हा मला तुमच्या चॅनलचं पण मला तुम्हाला अभिनंदन करावंसारखं वाटतं की ह्या गांभीर्याने तुम्ही हा विषय घेतलात, हा उचललात. बऱ्याच वेळेला ही गांभीर्य दिसत नाही मला लोकांकडे की आम्ही येतोय, आम्ही आमचा वेळ खर्च करून येतोय. सगळे बिझी प्रॅक्टिशनर आहेत आज, त्यांना काही कारण नाही हे सगळं करायचं. पण हे करण्याचं कारण की ह्याच्यानी जर आपण सोसायटीमधले डेथ्स कमी करू शकलो, ह्याच्यानी जर आपण सोसायटीमधलं डिसेबिलिटीचं बर्डन कमी करू शकलो, तर ही सर्व्हिस सोसायटीला आपण गिविंग बॅक टू द सोसायटी जे म्हणतात त्या पद्धतीने आपण सोसायटीला आपण हे परत करत आहोत. आता जर मुद्दा आपण बघितला की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, तर तुम्ही हायवेवर आहात, गाडी घेऊन चाललात, तुम्हाला घटनास्थळी तुम्हाला जर दिसतं की काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे, या परिस्थितीत सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही गाडी बाजूला साईडला घ्यायला पाहिजे आणि गाडीतून तुम्ही इनिशियल एक असेसमेंट करायला पाहिजे की खरोखर ही घटना झालेली गंभीर दिसते का, तिथे तुम्हाला जाऊन त्यांना मदत करायची गरज लागणार आहे का. कारण आजकाल आपण उलटं पण बऱ्याच गोष्टी ऐकतो हायवेवरती, असं केलं तसं केलं. तर ह्याचा एक अंदाज असेसमेंट घ्यावा. असेसमेंट घेतल्यानंतर गाडी पार्क करताना अशा पद्धतीने पार्क करावी की ते पहिलं बॅरियर असावं. कारण मला अतिशय दुःखदपणे ही पण एक घटना सांगायची. डॉक्टर केतन खुर्जेकर म्हणून माझा अतिशय जवळचा मित्र होता, स्पाईन सर्जन होता, पुण्यात संचेती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. 2 वर्षापूर्वी मुंबईवरून कॉन्फरन्स संपवून पुण्याला येताना नशिबाने त्यांनी त्या दिवशी ओला का उबर गाडी घेतली, टॅक्सी घेतली. त्या टॅक्सीचं घाटात लोणावळ्याचं टायर पंक्चर झालं. पंक्चर झाल्यावरती खाली येऊन काय असेसमेंट ते करताना मागच्या व्हेकल जोरात आलं अंधारामध्ये आणि त्याचा जीव गेला. त्या अतिशय वाईट. सो फर्स्ट थिंग वॉट यू शुड डू इज पार्क युअर व्हेकल इन सच अ मॅनर की तुम्ही ते बॅरियर केलं, समोरच्या व्यक्तीवरती दुसरं गाडी येणार नाही. दुसरी गोष्ट, गाडीचं इग्निशन बंद करून तुम्ही फ्लॅशलाईट गाडीचा चालू करा, डिस्ट्रेस सिग्नल गाडीचा चालू करा. डिस्ट्रेस सिग्नलमुळे मागच्या वाहनांना कळतं की पुढे काहीतरी घटना झालेली आहे. तुमच्यामध्ये अजून काही लोक असतील तर त्यांना मागे तुम्ही त्यांना हे करा, थांबायला सांगा आणि गाडीचा स्पीड कमी करून डायव्हर्ट करायला सांगा. त्यानंतर तुम्ही पटकन घटनास्थळी लगेच जाऊ नका, एक 10 सेकंद 15 सेकंद द्या, बघा परिस्थिती काय आहे, गाडीमधून पेट्रोल लीक होतं आहे का, गाडीचं त्यांचं इंजिन चालू आहे का, तिथेच गाडी पेट घेऊ शकते का. कारण तुम्ही परत त्या कॅज्युअल्टीच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर नाही लागायला पाहिजे. जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःला त्या गोष्टीतून तुम्ही अंदाज घ्या परिस्थितीचा. दुसरी गोष्ट, काही लोक पॅनिक होतात हे सगळं बघितल्यावरती, रक्तबिक्त बघितलेलं असतं, लहान बाळ असतील मोठे असतील, ते त्यांना भीती ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. खोल श्वास घ्या 5 वेळा आणि परिस्थितीचा आढावा घ्या आणि लक्षात घ्या तुम्ही काय करू शकता. तुम्ही परिस्थितीचा अंदाज घ्या, तुम्ही कुठे आहात बघा, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 100ला फोन करा. तुमचे एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते लोकेशन तुम्ही सांगा, किती लोक आहेत, घटना काय झालेली आहे हे सगळं त्यांना सांगा आणि मदत बोलवा.
पहिल्यांदी मदत बोलवल्यानंतर तुम्ही गाडीच्या जवळ गेल्यानंतर रुग्ण कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे बघा. जर कॉन्शियस असेल तर तो कधीकधी सेमी कॉन्शियस असतो. कॉन्शियस असेल तर तुमच्याशी बोलत असेल तर चांगली गोष्ट. बोलत असेल त्याला नाव विचारा, त्याचा फोन नंबर विचारा, त्याच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करा, मदत बोलवा अजून जास्त. सेमी कॉन्शियस आहे, बोलू शकत नाही आहे, वेडेवाकडे आवाज काढतोय, आपण पेनमध्ये विवळतोय, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्वास घेतोय का नाही घेतोय. तर पोटाच्या मुवमेंटवरती कळतं श्वास चालू आहेत का नाही चालू आहेत. श्वास चालू असतील चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला त्याला गाडीतून बाहेर काढायचं आहे, त्याला त्रास न होता काढू शकताय का तुम्ही. गाडीत ठेवल्यानंतर त्याला डेंजरस जास्त आहे का, मदत लवकर येत असेल तर राहू दे गाडीत. ट्रेन लोक येऊन त्याला गाडीतून इंज्युअर जास्त न करता काढू शकतील. पण गाडीमध्ये राहणं ते डेंजरस आहे, ब्लिडिंग होते, त्याला काढावं लागणार आहे. मग अशा परिस्थितीत काढताना सुद्धा मानेला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. मानेला इंजुरी झाली असेल आणि तुम्ही काढताना ती मान वेडीवाकडी वळली, हातापायाची ताकद जाऊ शकते त्याच्या. हे सुद्धा भान ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही एक अर्थोचे डॉक्टर आहात, तर अशा वेळेला मग लोकांनी काळजी काय घ्यावी. कारण शेवटी अपघात होतात तेव्हा हाडाच्या संदर्भातच मोठी दुखापत झालेली असते. तर हाडाचं काळजी यातली मुख्य काय घ्यावी. आता तुम्ही मानेचं सांगितलं, त्याच पद्धतीची आणखी महत्त्वपूर्ण कुठली काळजी. तर पहिल्यांदा तुम्ही बघा शुद्धीत आहे का बेशुद्ध आहे. शुद्धीत असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. तो सांगू शकतो तुम्हाला कुठे लागले काय लागले. तो बोलतोय याचा अर्थ त्याचा वरचा एअर पॅसेज नॉर्मल आहे, त्याला काही त्रास नाही आहे, चोक वगैरे होत नाही आहे. तो बोलू शकत नसेल तर दात पडलाय का, दात घशात जाऊन अडकलाय का, त्या विषयावरती आपण परत बोलूया. ते अशी जर फॉरेन बॉडी अडकली तर काय करता येईल. तो जर बोलू शकत नसेल तर मेंदूला इंजुरी आहे किंवा ब्लिडिंग खूप झालेला असेल, श्वास घेतोय का नाही घेतोय. श्वास घेऊ शकत नसेल तर त्याला फ्लॅट जमिनीवरती ठेवा. फ्लॅट जमिनीवरती ठेवून त्याला कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन करायला लागतं. तर CPRच्या वेळेला मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन तरंग आणि मी तुम्हाला इथे आता डेमॉन्स्ट्रेशन देऊ. CPR करायचं म्हणजे काय करायचं. माणूस श्वास घेत नाही आहे, गोल्डन पिरियड काय आहे, गोल्डन आवर काय सांगतो की जर तुम्ही ऑक्सिजन त्याला 3 ते 5 मिनटापेक्षा जास्त वेळ दिला नाही तर ते ब्रेन डेड होणार आहे तो. मग तिथे अशा परिस्थितीमध्ये पटकन तुम्ही त्याचे श्वासोश्वास चालू करण्यासाठी CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन करायला पाहिजे. तर ते कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन कसं करायचं ह्याचा एक आम्ही छोटासा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो किंवा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करू शकतो. तो व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता, राईट. तर ते दोन्ही हात एकमेकांमध्ये सर एक मिनिट माईक पकडा. दोन्ही हात इंटरलॉक करायचे, एल्बोस हे करायचे, गुडघ्यावरती जायचं आणि छातीवरती हात ठेवून छातीला पंप मारायचं. 1.5 ते 2 इंच त्याची छाती खाली जायला पाहिजे, जेणेकरून त्याच्या हार्टला आपण चालना देऊन हार्ट चालू करायचा प्रयत्न करतोय त्याला. हे 30 वेळा करायचं. 30 वेळा झाल्यानंतर मान वरती करून नाक दाबून त्याला जोरात तोंडात फुंकर मारायला पाहिजे, जेणेकरून त्याला ऑक्सिजन कमी नाही पडायला पाहिजे. आणि तोपर्यंत तुम्ही तर मदत बोलवलीच आहे. हे किती वेळ करू शकणार आहोत आपण की आपण हे 1 मिनटं 2 मिनटं 5 मिनटांनी स्वतः थकू शकतो. दुसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व करा जर तुम्ही थकलात तर, किंवा तो पेशंट त्याच्यातून बाहेर येईपर्यंत हे चालू ठेवायला लागणार किंवा मदत येईपर्यंत हे आपल्याला चालू ठेवायला लागणार. दिस इज व्हॉट कार्डिओपल्मनरी रिससिटेशन इज. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भान ह्याचं आपल्याला ठेवायला लागेल. सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्लिडिंग होतं आहे. ब्लिडिंग होत असेल तुम्ही घट्ट दाबून ठेवा, ब्लिडिंग थांबेल. जिथून ब्लिडिंग होते त्याला जर आपण दाबून ठेवलं, रुमाल घेतला, फर्स्ट एड बॉक्स सगळ्या गाड्यांमध्ये असायला पाहिजे. फर्स्ट एड बॉक्समध्ये एखादं बँडेज, क्रेप बँडेज किंवा कॉटन बँडेज, कापूस, सॅव्हलॉन, बिटाडीन मलम, या सगळ्या कात्री, या चिकटपट्ट्या, या सगळ्या गोष्टी प्रत्येक गाडीमध्ये हे मॅन्डेटरी असायला पाहिजेत. आणि जसं मगाशी तरंगनी एक खूप सुंदर मुद्दा काढला रोड रेजचा, त्या रोड रेजमध्ये सुद्धा म्हणजे मी हसू आलं मगाशी मला. तर ते रोड रेजचं डेफिनेशन बोलता की प्रत्येक माणसाचं असा गाडी चालवताना एक सायकी असते. आपल्यापेक्षा जोरात गेला पक्का मेला, मरणार आज. आणि आपल्यापेक्षा हळू चालला ना, काय रे बागेत चालवतो का गाडी. तर प्रत्येकाला हे असंच वाटत असतं. प्रत्येकाला वाटत असतं मी शहाणा आहे. हा फक्त पुण्यातला दोष नाही आहे, हा सगळीकडचा दोष आहे. गाडी चालवताना सगळेजण पुणेरी वागतात की त्यांना वाटतं की, आणि धक्का देणारा एक कोणीतरी असतो मागे दरवेळेला. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून विचार करणं हे चुकीचं आहे. तर गाडीचे ते सायकलबद्दल पण ते जेव्हा त्यांनी सांगितलं, ते ट्रकवाले लोक असतात त्यांना ब्लाइंड स्पॉट्स खूप असतात आजूबाजूला. आपल्याला छोट्या गाडींची सवय असते, आपल्याला दिसतं. ट्रकवाल्यांना ते दिसत नाही. ते अक्षरशः आपण झुरळ चिरडल्यासारखं माणसं सायकलवाले खाली येतात ट्रकच्या. त्यामुळे मला खूप भीती वाटते सायकल इकडे हायवेजला चालवताना.
आणि यू केमध्ये असं आहे की सायकलवाल्यांच्या तिथे हेल्मेटवरती कॅमेरा फिक्स गेलेला आहे. तर त्याच्या कॅमेरामध्ये तुम्ही ओव्हरटेक करताना जरी तो पडला तरी तो तुम्हाला कोर्टात खेचू शकतो. ते रूल्स इतके तिथे स्ट्रिंजंट आहेत. अजून आपल्याकडे सगळ्या गोष्टी होतील आपल्याकडे होतात. आता तुम्ही नवीन ऐकलं असेल की 120च्या पेक्षा जास्त स्पीड लेझर गन सगळीकडे हायवेला बसवायला लागलेत आजकाल. नवीन नितीन गडकरींचं मला वाटतं आत्ता रिसेंटली 5 दिवसापूर्वीच हे आलं आहे की सगळ्या हायवेजवरती ह्या गोष्टी मॅन्डेट. तर बदल घडत आहेत आपल्याकडे आणि त्या बदलांना हे का महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. सतर्क राहणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. खरं तर हे अपघात कसे होतात म्हणजे वाढलेली संख्या आपण पाहिली आणि त्याचबरोबर शेवटी अपघाताच्या एखाद्या प्रसंगानंतर मदत करण्याची आपली भावना होते आणि माणसं मदतीला धावतात सुद्धा. शेवटी आमची म्हणतो प्रत्येकाला माणुसकी ही जागी होते आणि माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकजण धावतो आणि संबंधित व्यक्तीला मदत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण शेवटी ही मदत करायची तरी कशी करायची. कारण शेवटी मदत करताना सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस असं आपण म्हणू की बाबा अपघाताच्या दुखापतीपेक्षा मदत करताना दुसरा कुठला प्रसंग उद्भवू नये ही सुद्धा एक काळजी घेताना मदत कशा पद्धतीने करावी या संदर्भात असित चिडगुपकर सरांनी एक सखोल असं मला वाटतं मार्गदर्शन केलं. आणि यानंतर प्रत्येकाच्या मनात तशी कुठली शंका नाही की मदत करताना मी ती कशी करावी याबाबत सविस्तर असं खरं तर म्हणजे त्यांनी विवेचन केलं. आणि चिडगुपकर सरांनी विवेचन हे सगळं करत असताना महत्त्वाचा भाग आला तो म्हणजे CPR हा शब्दप्रयोग. तर हा CPR आहे ही जी पद्धती आहे एकंदरीत ही सगळी कार्यवाही आपण ज्याला म्हणू तर ती एक कशा पद्धतीने आपण ती पार पाडावी या संदर्भात आपण तरंग खैरनार सर सविस्तर असं आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर आपण RTA बद्दल बोलत आहोत. तर गाडी चालवत असताना ABC ॲक्सिलरेटर, ब्रेक आणि क्लच हे फार महत्त्वाचे आहेत. तसेच जेव्हा तुम्ही कोणाला मदत करायला जात आहे जो RTAचा विक्टिम आहे तर तसेच ABC इथे सुद्धा आहेत. एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन. एअरवे म्हणजे काय की नाकाची नळी, तोंडाची नळीमध्ये काही फॉरेन बॉडी नाही आहे ना, ती व्यवस्थित मोकळी आहे का हे चेक करणे. श्वास घेतो आहे का म्हणजे झाला ब्रीदिंगचा भाग. आणि कुठली सर्क्युलेशन म्हणजे हातापायांमध्ये सगळीकडे सर्क्युलेशन व्यवस्थित आहे का, किंवा जर कुठली रक्तवाहिनीला इजा झाली असेल ॲक्सिडेंटमध्ये ती फाटली असेल का, तर हे 3 गोष्टी बघणे फार गरजेचे आहेत. तर कार्डिओपल्मनरी रिससिटेशन जसं असित सरांनी बऱ्यापैकी छान सांगितलं. जर श्वास घेत नसेल तिकडे अपघाती तर त्याला आपण रिससिटेट म्हणजे त्याच्या हृदयाला पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. तर कसं करायचं आपण ह्याचा डेमो. हा पेशंट आहे असं उदाहरण एक समजून घेऊया. हा जो टेबल आहे तर ह्या पेशंटला जर तुम्हाला अगोदर एका हार्ड सरफेसवर शिफ्ट करायला हवं. ते जर गाडीच्या सीटवरती असतील, गाडीच्या ॲक्सिडेंट झालेली गाडीवरती असतील तर त्यांना अगोदर तुम्हाला बाहेर फुटपाथवरती, रस्त्यावरती एका हार्ड सरफेसवरती तुम्हाला शिफ्ट करायला हवं. शिफ्ट करताना आपल्याला काळजी एवढी मात्र घ्यायला हवी की त्यांची मान आपल्याला ताठ करणं अवॉइड करायला हवं. मान जशी असेल तशीच ठेवणं फार गरजेचं आहे एअरवेसाठी सुद्धा. आणि जर काही ते मजा झाली असेल ते त्याच्यासुद्धा वाढू नये अजून त्यांचा त्रास त्याच्यासाठी. तर मग ज्या वेळेस पेशंटला तुम्ही हार्ड सरफेसवरती शिफ्ट करताल त्यावेळेस छातीच्या मध्यभागी स्टर्नम बोन आपण ज्याला म्हणतो छातीच्या मध्यभागी आपल्याला CPR द्यायचा आहे जसं असित सरांनी आता दाखवलं. कम्फर्टेबल पोझिशन घ्यायला हवी पेशंटच्या जवळ. पेशंटला आता आपण शिफ्ट केलेलं आहोत आणि पेशंटची मान सध्या ही अशीच आपण ठेवलेली आहे. तर 2 छातीच्या मध्यभागी स्टर्नम ह्या बोनवरती आपण फिंगर्सला असं लॉक करणार आहोत आणि ह्या पामच्या प्रेशरनी आपण प्रेशर इथे ठेवणार आहोत. आता आपण भरपूर वेळेस बघत असतो व्हिडिओजमध्ये किंवा काही कुठेही हे एल्बोजनी प्रेशर आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला प्रेशर घ्यायचा आहे शोल्डरपासून म्हणजे तो प्रेशर जास्त जोरात आणि व्यवस्थितपणे पडतो. हा असा 1 ते 2 इंच जवळपास छाती खाली दबली गेली पाहिजे म्हणजे हृदयावरती प्रेशर पडेल आणि हृदय चालू होण्याची संभावना असते. 2 छातीच्या मध्ये स्टर्नम बोन त्याच्यावरती इंटरलॉक करून असा आणि शोल्डरवरून प्रेशर द्यायचा आहे. असा आपल्याला द्यायचा आहे 30 वेळा. जेवढं फास्ट जमेल तसं आपल्याला द्यायचं आहे 30 वेळा. मान पेशंटची आता तो अपघाती असेल हे आपले असित सर आहेत तर त्यांची मान जेव्हा अशी असेल नाक बंद करून तोंड उघडून नाक बंद करून त्यांना मग आपण
ब्रीदिंग देणार 2 मोठे मोठे श्वास देणार आणि पुन्हा आपण हे करणार. आता हे ऐकायला बघायला सोपं वाटतं, पण हे फार एनर्जी कन्झ्युमिंग आहे करणाऱ्याला सुद्धा. त्यामुळे तुमच्या सोबत जर कोणी असेल तर टर्न वाईज एका बारीने तुम्ही ते करू शकता मदत येईपर्यंत. तर हा एक बेसिक CPRचा एक डेमो झाला. जॉईंट्स डेचा जो सप्ताह सध्या आपल्या इथं पाळला जातो आणि त्या निमित्तानं जे उपक्रम पार पडत आहेत ते किती परिणामकारक आणि व्यापक आहेत, तर याचं एक आपण उदाहरण आत्ता पाहिलं की सखोल असं एक मार्गदर्शन जनजागृती या माध्यमातून होते की शेवटी अपघातग्रस्त व्यक्तीला आपण वाचवताना कोणती काळजी घ्यावी याची एक सगळी पद्धती आपल्याकडं डॉक्टर चिडगुपकर सर, डॉक्टर धांडोरे सर आणि डॉक्टर खैरनार सर या तिघांनी एक अतिशय परिणामकारकरित्या आपल्याला ही सगळी माहिती दिली आहे. आणि या सप्ताहामध्ये आणखीन एक होतं की ही आपण सर्व व्यापक असे हे उपक्रम म्हणतो आहे आणि त्यामध्ये केवळ एक रस्ते अपघात असा विषय हा एकंदरीत नाही आहे. अपघात आपले वेगवेगळे स्वरूपाचे आहेत. म्हणजे आपण आज अगदी घरगुती स्वरूपात जरी पाहिलं तर आपल्याकडे लहान मुलं असतात आणि प्रत्येक वेळेला काही तिथं लक्ष देणं असं घरातल्या कुटुंबियांना ते शक्य होत नाही म्हणा, किंवा नजर चुकीनं असं बऱ्याच वेळेला होतं की लहान मुलं अगदी काय असतील तर खाली पडलेल्या गोष्टी असतील त्या गिळतात आणि गिळल्यानंतर मग मात्र घरच्यांची घाबरगुंडी उडते की आता नेमकं काय करायचं. अशा वेळेला तो असं होतं की ज्यांनी लहान मुलांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्यामुळं त्याचा जीव तर थोडासा धोक्यात येतोच, पण त्याहीपेक्षा घरच्यांची जी कासावीस होत असते तर ती एक वेगळ्या पद्धतीची होत असते. असे एक वेगवेगळे अपघात आपल्यासमोर येत असतात. मग असे हे अपघात कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि काळजी कोणती घ्यायची या संदर्भात राजन धांडोरे सर यांनी एक सविस्तर आपल्या इथं मार्गदर्शन करावं, कारण प्रत्येक ठिकाणी ते हे मुद्दे मांडत आहेत. धांडोरे सर, कशा प्रकारचे हे अपघात आहेत? खरं तर आपण एखाद्या नाणं गिळलं, गोट्या असतील तर त्या जर एखाद्या गिळल्या तर आपण ते सहज आत्ता बोलून जातो, पण त्यावेळेला त्या मुलावरती, मुलीवरती किंवा कुटुंबावरती जो प्रसंग आलेला असतो कशा पद्धतीचा असतो, काळजी कोणती घ्यावी? बरोबर आहे. हे अगदी कॉमनली आपल्याला आढळणारा हा प्रकार आहे. लहान मुलं, एकतर कुठलीही वस्तू लहान मुलं घरात असताना गिळेल तो लहान मुलगा अशा वस्तू ठेवूच नाहीत. एकदम चांगली त्याची उपाययोजना करूनच ठेवावी. तरीसुद्धा ॲक्सिडेंटली त्यांनी काय गिळलं, समजा छोटा पैसा म्हणा किंवा तुमची गोटी असते हे ते गिळलं आणि समजा अडकलं त्याचं तिथं, तर त्याला एक सिम्पल मोनोवर आहे. त्याला असं वर उचलायचा, त्याला असं पकडायचा आणि इथं ह्या ठिकाणी त्याला जोरात असं प्रेशर देऊन असं दाबायचं त्याला, किंवा त्याला थोडं असं पुढं बेंड करायचं आणि 2 खांद्याच्या मध्ये जोरात असं प्रेशर मारून हे करायचं. म्हणजे त्याच्या उच्छ्वासाद्वारे ते सगळं तो जो काही फॉरेन बॉडी आहे त्याच्यामधली, म्हणजे त्याला एकदम असं कंजेशन व्हायच्या आतमध्ये ते पडायला पाहिजे. ते समजा नाही पडलं तर डायरेक्ट आपण डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे. जास्त प्रयत्न किंवा काढायचा प्रयत्न करण्यामध्ये समजा नाकात एखादी पेन्सिल घालतात. आम्ही लहान असताना पेन्सिल वापरायचे, आता लोक वापरतात का नाही मला माहीत नाही, पण नाकामध्ये पेन्सिल घालायचं प्रमाण पण खूप होतं त्यावेळेला. तर अशा वेळेला मला ENT सर्जन्सनी सांगितलं, आमची म्हणजे चेतनची, म्हणजे माझ्या भावाची मुलीनंच ते नाकामध्ये घालून ठेवलं होतं. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन या, तुम्ही जास्त करण्यामध्ये ते एअरवेमध्ये जाऊ शकतं. तर लगेच एक तर नाक त्यांचं चालूच असतं, त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही आणि डायरेक्ट ENT सर्जनकडे घेऊन जाणं सगळ्यात चांगलं. सर, यावर असं असतं की जेवताना वगैरे सुद्धा, म्हणजे केवळ असं होत नाही की लहान मुलांनी काही कॉईन्स वगैरे गिळलं वगैरे असं होत नाही. जेवताना सुद्धा आपण बघतो की घास अडकला असं देखील आपण म्हणतो. आणि याचबरोबर अगदी काय मांसाहारी मटणाचा तुकडा आणि ह्या गोष्टी बाहेरच्या देशांमध्ये, जिथे सॅटर्डे नाईटला दारू पिणं पबमध्ये जाऊन आणि ते खूप ड्रिंकिंग झाल्यानंतर मटणाचा तुकडा जर अडकला तर ते सांगण्याची परिस्थितीसुद्धा नसती आणि लोकांना लक्षात येत नाही. त्याला चोकिंग म्हणतात. हे खूप कॉमन आहे. आणि चोकिंगबद्दल सविस्तर माहिती लहान मुलांना अमेरिकेत शाळेत दिली जाते. तर ह्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर जसं सरांनी सांगितलं ती आपण मॅन्युअर डिस्क्राईब करायची कसं, दाखवायचं का त्यांना? आपण उचलून घेता येण्यासारखं जर असेल तर त्या बाळाला तुम्ही पालथं टेबलवरती झोपवून मागून त्याला छातीला, मागून पाठीला जोरात ढकला की जेणेकरून पोटावरती प्रेशर येईल, किंवा त्याला थापटा, ते बाहेर पडायची शक्यता आहे. मोठा माणूस असेल तर त्याला इकडे लॅटरल, त्याचं डोकं छातीच्या खालती जायला पाहिजे आणि 2 खांद्याच्या मध्ये, शोल्डर ब्लेडच्या मध्ये त्याला जोरात तुम्ही
थम्पिंग करायला पाहिजे, जेणेकरून ते उचमळून पडू शकेल. ह्या परिस्थितीत जर नाही पडलं ते, तर मागच्या बाजूनी जाऊन दोन्ही छातीच्या मध्ये आपण दोन्ही हे जे हात आहेत रिस्ट जॉईंटला हे पकडून रिस्टलाही जाऊन मागे थांबून त्याला पुढे वाकवायचं थोडंसं, आणि वाकवून मागे हा जो आवाज येतो ना, तर त्याच्यातून ते बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. आता कधी कधी काय होतं की कधी कधी तुम्ही एकटे असाल आणि तुमच्या घशात एखादी गोष्ट अडकली आणि तुम्हाला मदत करायला कोणी नाही आहे, किंवा तुम्हाला जो मदत करणारा व्यक्ती आहे त्याला हे माहिती नाही आहे काय करायचं. तर ह्या परिस्थितीमध्ये एक सिंपल गोष्ट म्हणजे खुर्ची ठेवायची आणि खुर्चीवरती पुढे जाऊन बेंड करायचं आणि बेंड करून खुर्चीला दाबायचं, खुर्चीने पोटाला दाबायचं, जेणेकरून तो भाग पुढे येऊ शकतो. आणि या छोट्या गोष्टीमध्ये जसा तुम्ही हा प्रश्न फार चांगला विचारलात, कारण काही लोक खेड्यापाड्यामध्ये त्यांना कुठून डॉक्टर येणार आहेत त्यावेळेस, आणि ते इतक्या अंतरावरती असतील की त्यांना डॉक्टरांकडे पोचायला तिथे 15 ते 20 मिनटं लागणार असतील, तर हा जीवनामरणाचा प्रश्न होऊ शकतो. आणि माझ्या ओळखीतल्या माझ्या मित्राच्या एका मुलाचा जीव ह्याच्यामुळे गेला आहे. तर मला वाटतं की हा फार महत्त्वाचं, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटबरोबर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या छोट्या मॅन्युअरनी तुकडा एकदा बाहेर आला की परत नॉर्मल होतो माणूस. आपण आता बरेच उदाहरण पाहिले की घशात काय अडकलं असेल, लहान मुले भरपूर चंचल असतात आणि काहीतरी अशा प्रकारे अपघात होऊ शकतो घरात. तसंच एक उदाहरण मी द्यायची इच्छुक आहे. माझ्या प्रोफेसरांकडे कडे अशी ही केस होती आणि त्यांनी एक पब्लिकेशनसुद्धा केलं आहे. फार छान केस आहे. एक 2 वर्षाचा मुलगा होता, 2 का 2.5 वर्षाचा मुलगा होता, आणि इडली मेकर जो असतो घरी आपण जे इडली बनवतो त्याच्यामध्ये त्या 2 वर्षाच्या मुलाचा अंगठा अडकला. आणि एक 2 ते 4 तास घरातले अवतीभोवतीतले सगळेजण आपलं डोकं वापरून काही वेगवेगळ्या प्रकारे तो अंगठा काढायचा प्रयत्न करत होते त्या ह्याच्यातून. पण तसं सोपं नाही आहे. त्या इडली मेकरमधून अंगठा काढण्याच्या दरम्यान भरपूर इजा आणि त्रास आणि घातक आहे तशी सिस्टीम की आपण अंगठा काढूया. मग ते आमच्या प्रोफेसरकडे जेव्हा आले होते तर त्याने सरळ सोपा मार्ग एक वापरला की तो इडली मेकरला कट करून टाकलं. सोपं मार्ग की तुम्ही एवढा त्रास त्या बाळाला देऊन त्या अंगठा काढण्यापेक्षा आणि त्याला तिकडे रक्तवाहिनीला पुरवठ्याला काही त्रास होण्याच्यापेक्षा त्यांनी इडली कटर घेऊन एक स्टीलचा एक कटर घेऊन तो इडली मेकरलाच कट केला आणि तो व्यवस्थित आहे. तर असं पण काही जर झालं, कुठे हात बोटं वगैरे काय अडकले, तर तुरंत डॉक्टरांकडे आपण संपर्क करावा. बोन अँड जॉईंट्स डेच्या निमित्तानं जो सप्ताह साजरा होतो आहे सध्या, तर त्या संदर्भामध्ये डॉक्टर चिडगुपकर सर, डॉक्टर धांडोरे सर आणि डॉक्टर खैरनार सर आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि ह्या चर्चेमध्ये एक आणखीन महत्त्वाचा भाग राखता की पेशंट शिफ्टिंग, ज्याला म्हणू की अपघातग्रस्त जे व्यक्ती आहे तर त्यांना शिफ्ट करण्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलावीत, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. चिडगुपकर सर, पेशंट किंवा आपण म्हणू की जे अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याचं शिफ्टिंग हे फार महत्त्वाचं असतं, तर हे शिफ्टिंग कशा पद्धतीनं करावं? शिफ्टिंगबद्दल आपण मगाशी जोसा विषय मांडला की मानेला महत्त्व आहे, श्वास घेतो आहे का नाही बघणं महत्त्वाचं आहे, पायाला इजा झाली आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, हाड तुटले, असा पाय लटकतो आहे, मी काय करू मला कळत नाही. सिंपल गोष्टी आहेत. आजूबाजूला तुम्हाला 2 काठ्या मिळाल्या, ओढणी मिळाली, काठ्यांनी त्याला स्प्लिंट करा दोन्ही बाजूनी आणि ओढणीनी थोडंसं लावा, तो डॅगलिंग राहणार नाही, तो दुखणं त्याचं लगेच कमी होईल. तुम्हाला काठ्या नाही सापडल्या, तुम्ही झाडू वापरा. तुम्हाला झाडू नाही सापडत आहेत, न्यूजपेपरचे पुठ्ठे करा तयार. ते न्यूजपेपरचे पुठ्ठे दोन्ही बाजूनी कडक पुठ्ठे करून त्याला लावा आणि त्याला घटनास्थळी लागलेलं स्प्लिंटिंग ज्याला म्हणतो आपण, सिम्पल स्प्लिंट्स करून फ्लॅट स्पाईन बोर्ड्स असतात. फुटबॉलमध्ये, क्रिकेट मॅचमध्ये आपण बघतो इंज्युअर झाल्यावरती 2 माणसं येतात, तर शिफ्ट करताना एकाने डोकं आणि मान पकडायला पाहिजे, एकाने खांदे पकडायला पाहिजेत, एकाने पाय पकडायला पाहिजेत. किमान 3 ते 4 लोक असणं गरजेचं आहे. पण 3 ते 4 लोक नसतील तर 2 लोकंसुद्धा शिफ्ट करू शकतात. तर त्याला एका वेळेसच दोघांनी 1, 2, 3 म्हणून उचलायला पाहिजे आणि झटका न मारता त्याला हळूच स्ट्रेचरवरती ठेवून पेशंटला अलगदपणे, अगदी लहान मुलासारखं, फुलाचं पाखरवलं जसं आपण हँडल करू त्याचं बटरफ्लाय फिंगर्स, त्याच्याने आपण त्यांना शिफ्ट करायला पाहिजे. ऑर्थोपेडिक सोसायटी जी आहे ती बोन्स अँड जॉईंट डेच्या निमित्तानं सप्ताहभर वेगवेगळे उपक्रम राबवते आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की
अपघाताची जी संख्या आहे ती वाढते आणि त्याच्यावरती मग कुठेतरी आपण आळा किंवा प्रतिबंध त्याला घालावं यासाठी पावलं कशा पद्धतीने उचलावीत असाही जनजागर त्यामध्ये होतो आहे. दुसरीकडं जे अपघातग्रस्त आहेत त्यांना मदत कशी करावी हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. आणि याचं एक व्यापक स्वरूप देताना अगदी आपले घरगुतीचे काही छोटे मोठे किरकोळ अपघात आहेत तर त्या बाबतीतसुद्धा प्रत्येकाने सतर्क कसं राहावं आणि गोल्डन हावर ज्याला म्हटलं जातं सुरुवातीच्या काळामध्ये लगेच मदत आपण कशी करावी. तर या संदर्भामध्ये ऑर्थोपेडिक सोसायटीचे डॉक्टर राजन दांडोरे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे सचिव ऑर्थोपेडिक सोसायटीचे डॉक्टर असित चिडगुपकर सर यांनीसुद्धा एक सविस्तर असं विवेचन केलं. आणि याचप्रमाणे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर तरंग खैरनार जे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि फेलोशिप घेऊन सोलापुरात सेवा देत आहेत त्यांनी देखील एक सविस्तर आपल्याला असं विवेचन केलेलं आहे. उपक्रम राबवताना त्याची व्यापकता देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच जी जनजागृती ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं करण्यात येते तर ती अत्यंत प्रभावशाली अशा पद्धतीची सिद्ध होते. कार्यक्रम शेवटी मी चिडगुपकर सरांना एक विनंती अशी करतो की या निमित्तानं आपले जे दर्शक आहेत किंवा आपण ज्याला म्हणू की ज्या अपघातामध्ये असं काही बाका प्रसंग उभारतो अशा लोकांना जेव्हा मदत करायची एक भावना होत असते या सगळ्यांना एक आव्हान ज्याला आपण म्हणू तर ते कशा पद्धतीचं तुमचं असेल. आजची सगळी चर्चा झाल्यानंतर मला असं वाटतं आहे की प्रत्येकाच्या मनात ज्या गैरसमज होते किंवा ज्या भीती होत्या त्याच्या बऱ्यापैकी निरासन झालेलं असेल. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कधीही येऊन आमच्यापैकी किंवा अस्थिरोग संघटनेतल्या कुठल्याही डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि या विषयावरती आम्ही सखोल मार्गदर्शन करायला आम्ही नेहमीच तत्परतेने तयार असू. फक्त ह्या आठवड्यात करायला पाहिजे असं काही नाही आहे. ह्या मागचा मानस काय हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ही गोष्ट जशी सोलापुरात आम्ही करतो आहे आता इथूनसुद्धा आम्ही सेंट थॉमसला जाऊन ॲड्रेस करणार आहोत. उद्यासुद्धा आमचे काही ही जी चालू आहे प्रक्रिया तर ह्या गोष्टीमुळे आम्हाला 5% लोक जरी पुढे येऊ शकले आणि असं हे महाराष्ट्रभर चालू आहे ही गोष्ट आणि डॉक्टर शिवशंकरांच्या मार्गदर्शनाखाली भारतभर ही गोष्ट चालू आहे. तर आमचा मानस आहे की 1,00,000 लोक असे आपण वॉरियर्स तयार करायचे आहेत. कोविड वॉरियर्स ज्या पद्धतीने आपण बोललो त्या पद्धतीने म्हणजे आता लोकांना सॅच्युरेशन किती आहे ऑक्सिजन किती आहे बघणं स्कोअर किती आला सिटी स्कॅनचं इतकं जसं कळायला लागलं आहे तसं अपघाताबाबतीत लोकांना गोल्डन आवर काय आहे सेफ्टी पोझिशन्स काय आहेत रिकव्हरी पोझिशन्स काय आहेत याबद्दल समज निर्माण व्हायला पाहिजे. मनातली भीती जायला पाहिजे. या बाबतीत आपण मदत का करावी इतरांना ह्या बाबतीत प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि खरोखर तुम्ही असं जर ज्या वेळेस दुसऱ्यांना मदत कराल त्यातून तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं ते सगळ्यात उच्च कोटीचं आहे. आणि कन्क्लुजनमध्ये मी एवढंच सांगेन की आपल्याला 1,00,000 वॉरियर्स हे आमचा मानस आहे पण पुढच्या वर्षापर्यंत 1,00,000चे 10,00,000 होतील आणि ते 10,00,000चे 1 करोड होतील आणि खऱ्या अर्थाने आपण डेव्हलपिंग कंट्रीपासून डेव्हलप्ड नेशनकडे जाऊ हेच आम्ही आशा बाळगतो. बोन अँड जॉईंट डेच्या निमित्तानं जो सप्ताह आपल्याकडे साजरा करण्यात येतो आहे तर त्या संदर्भामध्ये नेमके हे उपक्रम आपण कुठल्या उद्देशाने राबवत आहोत आणि या पाठीमागची एकंदरीत आपली सगळी भूमिका कशा पद्धतीची आहे तर याची एक सविस्तर अशी माहिती देण्याकरता आज आपल्याकडे ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष असणारे डॉक्टर राजन पांढरे सर त्याचप्रमाणे सचिव डॉक्टर श्री असित चिडगुपकर सर आणि त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉक्टर तरंग खैरनार सर आज इथं आले. मुळामध्ये महत्त्वपूर्ण असे उपक्रम संघटनेच्या वतीनं हाती घेण्यात आलेत आणि आम्ही जे शहरभर असे उपक्रम पाहतो आहे तर त्या पाठीमागची एक भूमिका काय आहे तर याविषयी सविस्तर असं त्यांनी विवेचन या ठिकाणी केलं. मुळामध्ये तीनही सर आपण जर पाहिले तर त्यांच्या एका व्यस्त सगळ्या वेळापत्रकात आहेत आणि आज हे सगळं असताना म्हणजे स्वतःची सेवा असताना देखील सामाजिक उपक्रम जो हाती घेतला आहे त्यालासुद्धा वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती एक जनप्रबोधन ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं करण्यात येतं. महत्त्वपूर्ण असं सामाजिक बांधिलकीचं हे कर्तव्य ऑर्थोपेडिक सोसायटी आज राबवते. या कारण आम्ही खरं तर म्हणजे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं खरं त्या उपक्रमाचं आम्ही कौतुक करतो आहे आणि शुभेच्छा देखील आपल्या कार्यास आहेत. मोठी जबाबदारी आपण पार पाडता आहात आणि याचबरोबर एक मानस किंवा एक अपेक्षा देखील चिडगुपकर सरांनी आत्ता व्यक्त केली की कुठेतरी चालून आता साधारण 1,00,000 तरी स्वयंसेवक यातून तयार व्हावेत. त्यांनी स्वतःचाही जीव वाचवावा आणि इतरांचा देखील जीव वाचवावा ही त्यांची जी अपेक्षा आहे. निश्चितच जे कार्य त्यांनी हातात घेतलं आहे तर तिथून निश्चितच असे स्वयंसेवक निर्माण होतील
आणि जी काही आपल्याकडं रस्त्यावरच्या अपघातांची जी संख्या आहे ती देखील कमी होईल. आणि दुर्दैवाने प्रकार घडलेच तर त्यातून मला असं वाटतं की मदतीचे मोठे हात समोर येतील आणि जी जीवितहानी आपण मोठ्या प्रमाणात होते अशी जी चिंता आहे तर त्या चिंतेपासून आपण थोडंसं बाजूला सरकू अशा प्रकारचे चित्र आपल्या इथं निर्माण होईल असा एक आशावाद व्यक्त करतो. चिडगुपकर सर, धांडोरे सर आणि खैरनार सर या चर्चेमध्ये सहभागी झाले. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार. सर धन्यवाद. धन्यवाद.